अगस्त्यचा अभ्यास घेणं म्हणजे खूपच मोठा टास्क असतो, कारण त्याला अभ्यासाला बसलं की कधी त्याचा इरेजर हरवतो, कधी त्याला मस्ती करायची असते, कधी त्याला भूक लागते, कधी तहान लागते, तर कधी झोप येते. त्याचा अभ्यास घेत होते. कोथिंबीर निवडता निवडता त्याचे एक्झाम चालू आहे, तुम्हाला तर माहिती आहे, आणि उद्या आहे इंग्लिशचा पेपर. थोड्या वेळ त्याचा अभ्यास घेतला, नंतर त्यांना तयार करून खेळायला पाठवलं. आजचा ब्लॉग मी संध्याकाळी शूट करत होते. तर इथे तुम्हाला तर माहिती आहे, माझ्या 2 दिवसापूर्वी मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलं होतं की भरपूर केस गळतात. याआधी मी हे तेल बनवायचे, पण इतक्या 2-3 महिन्यात तर हे तेल बनवणंच नाही झालं. म्हणलं चला आज बनवूनच घेते. त्यासाठी मी ते पॅराशूटचं तेलाची बॉटल मधलं जेवढं तेल होतं तेवढं ओतून घेतलं. जास्वंदीचं फूल, जास्वंदीची पानं चिरून घेतली, कढीपत्ता, त्याच्यानंतर मेथी दाणे आणि हा ॲलोवेरा म्हणजेच कोरफड सगळी मिक्स करून घेतली. त्याच्यानंतर गॅसवरती हे गरम करायला ठेवलं. तेवढ्यात लक्षात आलं की ह्याच्यामध्ये आपण कडुलिंबाचा पालाही टाकू शकतो. मग पटकन जाऊन बाहेर जाऊन कडुलिंबाची 2-4 पानं घेऊन आले, ती ऍड केली ह्याच्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. हे सगळं तेल असं मस्त कलर चेंज होऊस तोपर्यंत ठेवलं आणि हे पहा मस्त असं डार्क ब्राउनिश कलर आलेला आहे त्याला आणि छान असं मी गाळून घेते. थंडीचे दिवस आहेत, हे तेल आळून बसतं, त्याच्यामुळे स्टीलचाच डबा यूज केलाय मी इथे तेल ठेवण्यासाठी. छान असं तेल इथे नितळायला ठेवलं आणि त्यानंतर संध्याकाळी हे पहा अहो आल्यानंतर आजही बर्फीनी त्यांना एक सर्टिफिकेट देऊन आश्चर्यचकित केलेलं आहे आणि अगस्त्यचं असं म्हणणं होतं की सर्टिफिकेट नाही तुम्ही गिफ्ट पहा. सो चला, आजही तिला व्हेजिटेबल प्रिंटिंग मध्ये फर्स्ट प्राइज मिळालं. सो सगळं तिचंही पुन्हा एकदा अभिनंदन आणि खूप छान वाटत होतं. मुलांची अशी प्रगती पाहिली ना की खरंच खूप मनाला समाधान मिळतं. आणि त्याच्यानंतर इथे मला संध्याकाळचा स्वयंपाक करून घेतला. हा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला आवडला का? आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओज सोबत. तोपर्यंत बाय बाय.